नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालना शहरात व्यापाऱ्याच्या पैशाची बॅग हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलाय. आरोपींनी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत तब्बल 4,96,000 रुपयाची रोकड असलेली बॅग हिसकावून पलायन केलं होतं. पोलिसांनी अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीकडून रोख रकमेसह दुचाकी, 4 मोबाईल फोन आणि चाकू असा एकूण 5,72,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. जालना शहरात व्यापाऱ्याच्या पैशाची बॅग हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला आहे. 15 जुलै रोजी रात्री 7:30च्या सुमारास फिर्यादी उमेश मधुसूदन बजाज हे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणाहून घरी जात होते. त्यावेळी फायनान्स सपायर गोल्डन ज्युबिली शाळेच्या पाठीमागे नवीन मोंढा परिसरात आरोपीने त्याचा पाठलाग केला. आरोपीने व्यापाऱ्याला अडवून त्याच्याजवळील तब्बल 4,96,000 रुपयाची रोकड असलेली पैशाची बॅग हिसकावून घेतली. यावेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवत बॅग घेऊन मोटारसायकलवरून पलायन केलं. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर अयान उर्फ 95, अमजद अली शेख, उमर शेख रहीम, शेख अब्दुल शहीद उर्फ मीटर शेख रशीद आणि अरिफ रहीमुद्दीन अन्सारी या 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीकडून 4,81,500 रुपयाची रोकड, गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, 4 मोबाईल फोन आणि 1 चाकू असा एकूण 5,72,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग घेतला. जालना जिल्ह्यातील आष्टी पोलिसांनी जबर मारहाण झालेल्या ऊसतोड मजूर कुटुंबियांची तक्रार दाखल न करून घेतल्यानं या कुटुंबानं आता आज पोलीस अधीक्षक कार्यालयाचे दार ठोठावले. गंभीर प्रकारे मारहाण झालेली असतानाही पोलीस कारवाई करत नसल्याची तक्रार पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. त्यामुळे आष्टी पोलीस ठाण्याचे इंचार्ज आणि येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामगिरीबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. मजुरीच्या पैशातून ऊसतोड कामगाराच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना परतूर तालुक्यातील परतवाडी येथे 10 जुलै रोजी घडली होती. ऊसतोडीची मजुरी थकीत असल्यानं पैसे मागितल्याच्या रागातून रामेश्वर राठोड यांच्यासह 14 जणांनी संदीप सुखदेव आढे, दिलीप सुखदेव आढे आणि सुखदेव रूपा आढे यांना लाठीकाठी आणि लोखंडी रॉड, तलवारी आणि कोयत्यानं गंभीर मारहाण केली. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असतानाही आष्टी पोलिसांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पीडित कुटुंबियांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक यांची भेट घेत आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराची तक्रार केली. शिवाय या प्रकरणात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी देखील पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. या प्रकरणाला 7 दिवस उलटूनही आष्टी पोलीस या प्रकरणात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून घेत नसल्यानं पोलिसांचे गाव गुंडांना अभय आहे का, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. काय घटना घडली, एसपी साहेबांना निवेदन द्यायला आलात, काय सांगा? संदीप सुखदेव आढे माझं नाव पूर्ण. वडिलाचं नाव सुखदेव रूपा आढे आणि भावाचं नाव दिलीप सुखदेव आढे. आम्ही तिघ बाप लेक राहणार परतवाडी ताटा येथे आणि तालुका परतूर, डिस्ट्रिक्ट जालना येथे राहत होतो. शुक्रवारी 10:30 वाजता 10 तारीख 7/2026 रोजी रात्री 10:30 वाजता आमच्या तिघा बाप लेकावर कुऱ्हाडीनं, कोयत्यानं आणि रॉडनं, धारदार शस्त्रानं अटॅक झाला. त्याच्यानंतर ते आरोपीचे नाव आहेत रामेश्वर सुखदेव राठोड, परमेश्वर बंशी आडे, गंगाधर बंशी आडे, रोहन रामेश्वर आडे, रामेश्वर बंशी आडे, चांगुणा रामेश्वर राठोड, संजय सुखदेव राठोड, समाधान गोरख चव्हाण, संपत दादाराव चव्हाण, गोरख नारायण चव्हाण, संतोष दादाराव चव्हाण, ताराबाई सुखदेव राठोड, बंशी रूपा आडे आणि दादाराव नारायण चव्हाण असे 14 जणांचे नाव आहेत. तरी आम्ही इथं एसपी साहेबाला पहिलं निवेदन दिलेलं आहे 13 तारखेला. तरी दुसरं निवेदन आम्ही देत आहे की त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. तर साहेबांना एकच विनंती आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळण्यात यावा.
मारहाणीचं नेमकं कारण काय? मारहाणीचं नेमकं कारण म्हणजे आमचे ऊसतोडीचे पैसे त्यांच्याकडे होते 2023 ची बाकी 11,20,000 आम्ही त्यांना दिलेले आहे. त्याच्यातून 6 लाखाचं त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे 4,87,000 बाकी आहे. त्याच्यावरती आम्ही त्यांना वारंवार मागणी केली, बाबा आमचे पैसे देऊन टाक. आम्हाला ते तिकडे कर्नाटकमध्ये एक मर्डर करून आलेलं आहे ते, आणि आम्हाला पण म्हणत होता की तुम्हाला पण मारून टाकणार आहे, तुमचे पैसे मी परत देणार नाही. तर आमच्या तिघा बापलेकावर त्यांनी अटॅक एकदम मिळून वाटॅक त्यांनी केलेला आहे. संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं होतं? हा, संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं, आष्टी पोलीस स्टेशनला कळवलं. तर आष्टी पोलीस स्टेशनचे काही आपले सुरेश साहेब आहेत, ते काही त्यांच्या दखल वगैरे काही घेत नाही आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही. काय मागणी तुमची आता? आमची मागणी एकच आहे की त्यांना लवकरात लवकर साहेबांनी शिक्षा करावी, आणि आमचं काय ते जेवढी आम्हाला म्हणजे मारहाण वगैरे जेवढी मारहाण झालेली आहे, वडिलांना 12-13% पडलेले आहेत. माझा हात फ्रॅक्चर आहे आणि भाऊ आमचा सिरियस आहे. आपलं ह्याच्यामध्ये वर्कआउट हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ऍडमिट आहे. अजून 7 दिवस झाले साहेब, त्यांना बोलता येत नाही, जेवण वगैरे काही करत नाही. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने काल शहरातील मंगळ बाजार आणि भिकारी चौकातील 52 अतिक्रमणे काढली आहे. महापालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी गुरुवारी म्हणजे 16 जुलै रोजी मंगळवार बाजार भागात अचानक दौरा करून पाहणी केली. तेथील ओटे काढण्यासह अतिक्रमित पक्की 10 घरमालकांना स्वतःहून त्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी येत्या 30 जुलैला या तारखेची मुदत दिली आहे. पाहणी दौऱ्यात महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक कांबळे, बांधकाम विभागाचे अभियंता सय्यद सौद, सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर आणि नगररचना विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मंगळ बाजार भागातील ओटे काढून जमीन सपाट करण्यासह अतिक्रमित 10 पक्क्या घरांच्या मालमत्ताधारकांना 30 जुलैपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढण्याची वेळ देण्यात आली असून अन्यथा महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक सदर अतिक्रमण निष्कर्षित करणार आहे. तसेच या भागात विकासाच्या दृष्टीने महापालिकेकडून काय करता येईल त्या अनुषंगाने अभियंता सय्यद सौद आणि नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदोपत्री प्लॅन सादर करण्याचे निर्देश आयुक्त अंजली शर्मा यांनी यावेळी दिले, जेणेकरून मंगळवार बाजार भागातील जागा महापालिकेकडून वापरात येऊ शकेल असा मनोदय असल्याचं समजतं. परिसरात काही अतिक्रमण काढण्यात येते, तर त्या संदर्भात काही घरांना नोटीस किंवा काही मुदत दिली आहे? आमची महानगरपालिकेच्या ताब्याची एक जागा आहे, ज्यामध्ये आमचे PR कार्ड पण आहे आणि आमचे DP प्लॅनमध्ये रिझर्वेशन पण आहे, मंगल बाजारची जागा. आता भरपूर वर्षापूर्वी पासूनच हे जागा जी आहे तिथे मोकट जानवर, म्हशी वगैरे लोक बांधतात. त्यामध्ये हेल्थचे पण खूप लोकांना इश्यू झाले आणि आमची पण जागा गेली आहे, जे लोकांच्या वापरासाठी असू शकते. तर आम्ही हे मोठी कारवाई तिथे केली होती काल. त्या कारवाईची पाहणी करण्यासाठी मी पण स्वतः तिथे गेली होती. माझ्या सोबत माझे HODs जे होते, माझे सॅनिटेशन HOD, माझे TPचे डिपार्टमेंट, माझे डेप्युटी कमिशनर्स आणि PWD डिपार्टमेंट, ते सगळे गेले होते. ते पाहणीमध्ये असं आढळून आलं की आमची टीमनी खूप चांगलं काम केलं आहे, परंतु ते टेम्पररी म्हशीचे गोठे वगैरे जे होते त्यासोबतच आमची प्रॉपर्टीमध्ये काही घर लोकांनी बांधले. इलिगल घर आहे. आमची व्हिजिटमध्ये ते लोकांनी मान्य पण केलं की त्यांचे घर इलिगल आहे आणि सहानुभूतीच्या आधारावर त्यांनी आमच्याकडून काही मुदत मागितली. तर मला पण असं समजते की त्यांनी तिथे घर बांधले तर त्यांना थोडी वेळ लागेल, तर आपण लिगली त्यांना एक 15 दिवसाची मुदत दिली आहे ते खाली करण्यासाठी. हे मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करते की आपण मागचे 2-3 महिन्यापूर्वीच आपली हे अतिक्रमण अँटी एन्क्रोचमेंट ड्राईव्ह सुरू केली आहे. बरेच आमचे महानगरपालिकेची जागा आहे किंवा रोडची जागा आहे जिथे अतिक्रमण करण्यामुळे लोकांना खूप त्रास होतो आहे, ट्रॅफिक मुवमेंटमध्ये त्रास आहे. मंगल बाजारला खूप लोकांची कंप्लेंट आली होती की आम्हाला हेल्थ इश्यू होते, आम्ही ते जे एरिया आहे तिथून मूव्ह करू शकत नाही. आमच्या सगळं मंगल बाजार जे आहे ते एरियामध्ये असला पाहिजे, पण तो पूर्ण रोडवर आला, त्यामुळे ट्रॅफिक पण वाढलाय. तर असे पब्लिक एरियाज आम्ही आयडेंटिफाय करू महानगरपालिका मार्फत. परंतु मी लोकांना पण आवाहन करते की तुम्ही तुमचं जे अतिक्रमण आहे ते काढा. आता आम्ही कारवाई हे करतोय की अतिक्रमण काढतोय, पण हळूहळू आपण हे पण करणार की लोकांवर FIR करणार, त्यांच्यावर मोठे दंड लावणार. तर मी आवाहन करते की तुम्ही स्वतः तुमचं अतिक्रमण काढा. तुमची स्वतःची सिटी आहे जालना सिटी, त्याला स्वच्छ ठेवा, स्पेशियस ठेवा आणि कोणाला त्रास होऊ नये याप्रमाणे लीगल करा तुमचं कार्य. जालना शहरात घर दाखवण्याच्या बहाण्याने एका 45 वर्षीय व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याचे अश्लील फोटो काढत ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका रील स्टार महिलेसह वृत्तपत्राचा संपादक आणि वकिलाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित व्यक्तीकडून 75,000 रुपये रोख
आणि सुमारे 2 तोळे वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठ्या उकळल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीकडून 2 सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल फोन, 2 दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 3,14,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जालना शहरात अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा चंदनजीरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नवीन मोंढ्याच्या पाठीमागील परिसरात राहणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीची एका महिलेशी नव्याने ओळख झाली होती. घर दाखवण्याच्या बहाण्याने या महिलेने संबंधित व्यक्तीला आपल्या घरी बोलवलं. यानंतर महिलेने आपल्या साथीदाराच्या मदतीने पीडित व्यक्तीला मारहाण केली. त्याचे अश्लील फोटो काढण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामीची धमकी देत आरोपींनी पीडित व्यक्तीकडून 75,000 रुपये आणि 2 तोळे सोन्याच्या 3 सोन्याच्या अंगठ्या उकळल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर पीडित व्यक्तीच्या वाहनाचीही नुकसान करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मंठा रोड परिसरातून मुख्य महिला आरोपी शुभांगी चत्तरसिंग हिवाळे वय 25 वर्ष हिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिने आपल्या साथीदारासह हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर रामनगर गांधीनगर परिसरातील राम राजू पाटोळे उर्फ RR पाटोळे वय 31 वर्ष आणि रामनगर साईनगर परिसरातील अनिकेत प्रशांत कसबे वय 32 वर्ष या दोघांना पोलिसांनी अटक केली. तपासात RR पाटोळे हा एका वृत्तपत्राचा संपादक असल्याचे तर अनिकेत प्रशांत कसबे हा वकिलीचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून तक्रारदाराच्या 3 पैकी 2 सोन्याच्या अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, 2 दुचाकी आणि रोख रक्कम असा 3,14,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. हा प्रकार 2 जून 2026 रोजी घडला होता. मात्र आरोपींच्या धमक्यामुळे पीडित व्यक्तीने भीतीपोटी तक्रार दाखल केली नव्हती. काही आठवड्यापूर्वी अशाच प्रकारे ब्लॅकमेल करणाऱ्या दुसऱ्या टोळीवर चंदनजीरा पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे धैर्य मिळाल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंदनजीरा पोलीस करतायत. तर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, फौजदार नीता दामधर, जमादार कृष्णा तंगे, राजू पवार, अभिजित वायकोज, नवनाथ पाटील, सागर खैरे, महिला पोलीस कर्मचारी ज्योती राजपूत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे जमादार सागर बावस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यशस्वी कामगिरी केली चंदनजीराने. दिनांक 13 जुलै रोजी एक घटना चंदनजीरा पोलीस स्टेशनला नोंद झालेली होती. गुन्हा दाखल झालेला होता. एका इस्मानी तक्रार केली होती की साधारणपणे 1 महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला होता. एक महिला आणि तिचे 3 पुरुष सहकारी यांनी घर दाखवण्याच्या बहाण्याने तिला एका घरामध्ये नेलं होतं. घर दाखवलं होतं आणि घर दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांचे अश्लील फोटो काढले होते आणि ते फोटो व्हायरल करण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडनं 3 अंगठ्या सोन्याच्या आणि काही कॅश लुटलेली होती. 75,000 रुपये लुटलेले होते. अशा प्रकारची त्यांनी फिर्याद दिलेली होती. यात वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय बाब म्हणजे अशी आहे की आपण मागच्या महिन्यातच एक असा प्रकार उघडकीला आणलेला होता आणि त्यातले आरोपी अटक केलेले होते आपण. तर ती बातमी त्यांनी बघितल्यानंतर त्यांना थोडंसं धाडस आलं, नाही तर त्यांनी ते तक्रार दाखल करण्याचं सोडून दिलेलं होतं. परंतु ती बातमी ऐकल्यानंतर, सपना निकाळजेंची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संधू सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक साळे सर यांनी चंदनजीराचे PI बाळासाहेब पवार साहेब यांना सूचना दिल्या होत्या गुन्हा उघडकीस आणण्याच्या. त्यांनी एक पथक स्थापन केलं. नीता दामधर मॅडम आणि त्यांचे सहकारी यांचं एक पथक स्थापन केलं आणि या पथकाने अगदी अल्पावधीतच त्या आरोपींना अटक करून ताब्यात घेतलं. त्यांनी तो गुन्हाही कबूल केलेला आहे. आरोपी आता 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले म्हणजे गुन्ह्यात त्यांनी चोरलेले 2 अंगठ्या आणि 40,000 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याबरोबर गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि मोटरसायकल्स असा साधारणपणे 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. अजून पोलीस कस्टडी रिमांड आहे. आरोपींनी यापूर्वी काही गुन्हे केलेले आहेत का याबद्दल आम्ही त्यांच्याकडे सविस्तर इंट्रोगेशन करत आहोत. यामध्ये निष्पन्न असलेल्या आरोपींची नावं
शुभांगी पिता चतरसिंग हिवाळे या आहेत, डी मार्टच्या पाठीमागे राहतात मंठा रोडला. रामराजू पाटोळे हे एक रामनगर गांधीनगर येथील रहिवासी, आणि अनिकेत प्रशांत कसबे हे आरोपी आहेत. अन्य एक आरोपी अजून फरार आहे, त्यांना यांनी अटक करणार आहोत. ही कामगिरी चंदनजिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्ण तंगे, राजू पवार, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे आणि महिला पोलीस कर्मचारी ज्योती राजपूत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सागर बागस्कर यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे. तर किती जणांची टोळी आहे ही? ही 4 जणांची आहे. 3 पुरुष आरोपी आहेत, एक महिला आहे. त्यापैकी आपण 3 जणांना अटक केलेली आहे. अजून एक आरोपी अटक करणं बाकी आहे. यामध्ये यांनी किती सर दिवसापासून चालू होतं? अंगठ्या काही जप्त केल्या होत्या, तर त्याचं काही पाणी करून काही वेगळं दागिने केले असं काही आहे का? नाही, अंगठ्या जप्त केलेल्या आहेत. त्यांच्याकडचे त्यांनी जे चोरलेले अंगठे होते त्याच अंगठ्या. किती दिवसापासून यांचा हा कार्यक्रम चालू नाही, आहे? हा आतापर्यंत तर असं निष्पन्न झालेलं आहे की 2 तारखेला, मागच्या महिन्यातल्या 2 तारखेला ही घटना घडली होती, 2 जूनला. आणि त्यानंतर फिर्यादी काही आपल्याकडे आलेले नव्हते. सगळ्या बघितलं त्यांनी बातम्या, एक प्रकरण आपण उघडकीला आणलं होतं. ते पाहिल्यानंतर मग त्यांनी धाडस करून पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. त्यांना बदनामीची भीती होती की बाबा बदनामी होईल. मग आपण ते गोपनीयतेचं वगैरे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. आणि आता तरी पहिलीच घटना आहे या आरोपींनी केलेली असं निष्पन्न होते. आरोपी काय रील स्टार असल्याचं समजतं, काय सांगा? हा, रील स्टार आहेत. कुठल्या नावानं करत होते त्या रील्स वगैरे? RR या नावाने करत होते. यामधील एक आरोपी काही लोकांना शुभांगी. सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगा ना, लोकांना एक मिनिट. ते यामध्ये त्यांचं- एक आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल करतो किंवा त्याच्या तक्रारी देतो. त्याविषयी आपण काय पुढील कारवाई घेणार आहोत? हो, बरोबर आहे. आपण ते डिटेल इंट्रोगेशन करणार आहोत. अजून त्यांनी काय याशिवाय अजून काही प्रकार केलेले आहेत का याबद्दलची माहिती आपण घेत सर, आहोत. रील्स संदर्भात सांगा, कोणत्या नावानं रील्स करत होत्या, कुठल्या शुभांगी नावाने कुठलं अकाउंट आहे ते? शुभांगी नावाचीच आयडी आहे, त्या आयडीवरून करत होते. जालना शहरातील कादराबाद परिसरातील ऐतिहासिक दर्गा वेस सध्या जीर्ण अवस्थेत आहे, धोकादायक अवस्थेत आली आहे. या वेशीचा काही भाग कोसळण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्यानं दर्गा वेस तातडीने पाडून रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात स्थानिक नगरसेवक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे. या पार्श्वभूमीवर दर्गा वेस तातडीने पाडून ती जागा मोकळी करावी आणि या मार्गावरील वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेवक रमेश गौरक्ष, नगरसेविका वर्षा वैजनाथ राऊत, नगरसेविका शोभा गोपालजी नरियलवाले, भाजप जिल्हा महामंत्री शिवराज गोपालजी नारियलवाले, भाजपचे पूर्व जालना मंडळ अध्यक्ष अमोल राजेश धानोरे, सभागृह नेते तथा नगरसेवक महेश निक्कम आणि नगरसेवक शशिकांत घुगे यांनी महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांची भेट घेतली. यावेळी दर्गा वेसची तातडीने स्थळ पाहणी करून तिच्या जीर्ण अवस्थेबाबत तांत्रिक अहवाल घेण्यात यावा आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आयुक्त अंजली शर्मा यांनी या प्रकरणी स्थळ पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. आता प्रशासनाकडून या धोकादायक झालेल्या दर्गा वेशीबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे कादराबाद परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय. काही निवेदन दिलं, काय निवेदन दिलं आपण? नमस्कार, मी अमोल राजेश धानोरे, भाजपा पूर्व जालना मंडळ अध्यक्ष. आम्ही आज आयुक्त मॅडमला दर्गावेस जी जीर्ण झालेली आहे त्या संदर्भात आम्ही आज निवेदन दिले. निवेदन देताना सोबत त्या प्रभागातील नगरसेवक रमेश भाईजी गौरक्ष, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराजजी नारेलवाले, आम्ही सर्व मिळून प्रभागातील नगरसेवक आज आम्ही तिथं निवेदन दिलेले की ती एवढी जीर्ण झालेली आहे, कधी बी जीवितहानी होऊ शकते व कोणाच्या बी परिवाराचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आम्ही आयुक्त मॅडमला आज ते निवेदन दिलेले की ती लवकरात लवकर पाडून रिकामी करण्यात यावी. कारण नागरिकांची मागणी आहे, तिथल्या आजूबाजूच्या सर्व समाजाच्या नागरिकांची मागणी आहे की बाबा तिथं एक तर साफसफाई होत नाही, ती एवढी जीर्ण झाली. साफसफाई कर्मचारी तिथं गेले की त्यांच्या अंगावर दगड वगैरे माती वगैरे पडते. मग त्यांचे जबाबदार कोण राहणार? आयुक्त आपलं महानगरपालिका राहील का कोणी दुसरं व्यक्ती राहील? त्याच्यामुळे आम्ही ते लवकरात लवकर पाडण्यात यावी म्हणून आम्ही आज आयुक्त मॅडमला निवेदन दिलं. मॅडम काय म्हटलं? काय आयुक्त मॅडमने निर्देश दिले की आम्ही लवकर, पहिले त्यांनी स्पॉट इन्स्पेक्शन केलेलं होतं पण आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर ते विषय क्लिअर करून घेऊ.
जालना शहरातील आठवडी बाजाराच्या लिलाव प्रक्रियेतून महापालिकेला तिजोरीत आता मोठी भर पडण्याची शक्यता आहे. जालना शहरात तब्बल 11 ठिकाणी भरण्यास येणाऱ्या आठवडी बाजाराच्या लिलावाची प्रक्रिया महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या दालनात पार पडली आहे. या लिलाव प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या लिलावातून महापालिकेला सरासरी 85 लाख रुपयापासून तब्बल 1 कोटी रुपयापर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मालमत्ता प्रमुख राजेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. म्हणजेच आठवडी बाजारातून महापालिकेच्या उत्पन्नाचा बाजार आता चांगलाच गरम झाला आहे. या लिलाव प्रक्रियेमुळे महापालिकेच्या तिजोरीला मोठा हातभार लागणार आहे. जालना शहरात एकूण 11 आठवडी बाजार भरले जातात. या बाजाराच्या लिलाव प्रक्रियेसाठी इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या प्रक्रियेतून महापालिकेला मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. या लिलाव प्रक्रियेमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सुविधा आणि शहर विकासाच्या कामांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रक्रियेतून महापालिकेला सुमारे 85 लाखाचं उत्पन्न मिळण्याचा अंदाज असून पुढील काळात हे उत्पन्न 1 कोटी रुपयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आयुक्त अंजली शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. आता या लिलावातून महापालिकेच्या तिजोरीत किती रुपयाची अंतिम भर पडते याकडे सर्वांचंच लक्ष आहे. प्रक्रिया पार पडली आहे. आपल्या जालना शहरातले विविध बाजार असतील किंवा काही जे असतील त्या संदर्भात काय नेमकी प्रक्रिया होती? सर्वांना नमस्कार. मी अंजली शर्मा, महानगरपालिका आयुक्त. आज यावर्षी आमचे जे आठवडी बाजार असतात आणि बाकी आमचे जे मालमत्ता आहे त्यांची आपण 11 आठवडी बाजार आणि बाकी विविध मग त्यांचं हे एक ऑप्शन केलं होतं आणि ते ऑप्शनमध्ये आम्ही खूप सगळ्यांना सांगू इच्छिते की लोकांचा खूप प्रतिसाद भेटला आहे आणि ऑप्शनची रक्कम जी आहे जेवढी आपण ठेवली होती त्यापेक्षा 5 टाइम्स 6 टाइम्स गेली आहे प्रत्येक ऑप्शनसाठी. आणि आज आम्ही हे ऑप्शन महानगरपालिका माझे दालनात ठेवलं होतं. आमचे प्रॉपर्टी डिपार्टमेंट मालमत्ता विभागाचे जे HOD आहे चंदन शिवे त्यांनी ही सगळी निविदा पार पडली आहे आणि त्यांच्या सहकार्याने या ऑप्शनमुळे महानगरपालिकाला 85 लॅक्स सरासरी 1 कोटीपर्यंतचा मुनाफा होणार आहे. जे लोकांचे जी समस्या आहे त्या समस्यामध्ये आणि लोकांचं जे इश्यूज आहे त्यामध्ये आपण हे निधी वापरू शकतो. यामध्ये आता घाणेवाडी तलाव वगैरे अशा काही जे आहेत ते मान्यता दिली. घाणेवाडी तलावचं तर काही नाही आहे. आपला मोतीबागचा आहे. मोतीबागची फिशिंगची मान्यता आपण दिली आहे. आपण छत्रपती उद्यानमध्ये जे एंट्री तिकीट आहे तिथे आपले जे फॅसिलिटीज आहेत त्यासाठी दिली आहे आणि आपले जे आठवडी बाजार असतात त्यासाठी दिली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर,
डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी. क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी. सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, 8275 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे, 9421 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, 8788 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.